पायगुण माझ्या वैद्यकीय क्षेत्रातल्या 36 वर्षाच्या आयुष्यातले काही रोचक अनुभव आणि पेशंट्सचे किस्से वाचकांपुढे ठेवण्यासाठी हा प्रपंच. नावं गावं अर्थातच त्या व्यक्तींचा खाजगीपणा जपण्यासाठी मी बदललेली आहे. आज सलमा आपल्या मोठ्या मुलीला घेऊन गरोदरपणाच्या नाव नोंदणीसाठी माझ्याकडे आली होती. ती तपासणी कक्षात आल्या आल्या म्हणाली, आयशा बेटी, पहले डॉक्टर साहब के पैर छुओ और बाद में टेबल पर चढ़ो. तुम जिंदा हो तो ये डॉक्टर साहब के कारण. तिचे हे शब्द ऐकल्यावर 20 वर्षांपूर्वीचा त्या दिवसातल्या सलमाच्या प्रसूती काळातला थरार मला आठवून गेला आणि अंगावर काटा उभा राहिला. सलमा साधारणपणे 7 महिन्याची गरोदर होती तेव्हा माझ्याकडे तपासणीसाठी आली. खर तर त्यांच्या कुटुंबियांचा मी नेहमीचा डॉक्टर होतो, पण सलमा सुरुवातीचे उपचार सासरी करून थेट प्रसूतीसाठी म्हणून 7व्या महिन्यात माझ्याकडे आली होती. तपासल्यावर लक्षात आलं, बाळाची वाढ कमी आहे. त्याला आईकडून मिळणारा अन्न पुरवठा कमी पडतोय, त्यामुळे बाळाचं वजन तुलनेनं बरंच कमी होतं. आम्ही वैद्यकीय भाषेत ज्याला IUGR म्हणतो ते झालं होतं. सलमाचं माहेर काय आणि सासर काय दोन्हीकडची हलाखीची परिस्थिती मला माहिती होती. त्यामुळे मी होमिओपॅथीची औषधं, सॅम्पल मधली प्रोटीन पावडर, टॉनिक्स ते देऊन तिचं बाळ पोसलं जाईल असा प्रयत्न केला. खरंच आहे ना, तिचा खर्च जो आहे औषधांऐवजी खाण्यापिण्यावर व्हावा हा त्याच्या मागे विचार. पण शेवटच्या महिन्या 2 महिन्यात अन्न कितीही पुरवलं तरी बाळात किती फरक होणार. ती प्रसूतीला कळा घेत आली त्यावेळी सोनोग्राफीनं बाळाचं वजन जेमतेम 1.6 किलो होतं. खरं तर ही केस सिझेरियनच केलं पाहिजे तरच बाळ वाचेल अशी होती. बरं, बाहेर आल्यावरही बालरोग तज्ञ, मोठ्या काळासाठी इन्क्युबेटरची ट्रीटमेंट असा सगळा खर्च त्यांना झेपणं शक्य नव्हतं. तिच्या माहेरची गरिबीची परिस्थिती मला माहिती होती ना. मी त्यांच्याशी चर्चा करून मगच निर्णय घ्यायचा ठरवलं. त्यांना सगळी परिस्थिती, त्यातले धोके सगळं समजावून सांगितलं आणि त्यांना म्हटलं, देखो तुम्हारी परिस्थिति मैं समझता हूं, हम इसकी नॉर्मल डिलीवरी करेंगे, लेकिन आप लोगों को लिख के देना होगा. डॉक्टर साहब ने हमें सिजेरियन करने की सलाह दी है, मगर हम लोगों ने हमारे परिस्थिति के कारण डॉक्टर साहब से नॉर्मल डिलीवरी करने की जिद की है. इसलिए नॉर्मल डिलीवरी में बच्चों को कुछ धोखा हुआ तो हम डॉक्टर साहब को जिम्मेदार नहीं पकड़ेंगे. सलमाच्या वडिलांनी माझ्याकडे हसून बघितलं आणि म्हटलं, डॉक्टर साहब बिल्कुल चिंता मत करो, हम आपको कुछ भी नहीं कहेंगे. आप हमको इतना समझ लेते हैं, आप तो अल्लाह के बंदे हो. चलो बताओ हमें कहाँ लिखाना है, हम लिख के देते हैं. मी स्वागतिकेला त्यांचं संमतीपत्र लिहून घ्यायला सांगून वरच्या मजल्यावर आमच्या घरी आलो. मी घरी आलो खरा, पण बेचैन. मी बरोबर केलं की चूक? मी त्यांचे पैसे वाचवण्याच्या नादात त्या बाळाचा जीव धोक्यात घालतोय, हे बरोबर आहे का? बरं, इतकं करून सिझेरियन केलं तरी ते बाळ निश्चित वाचेल याची तरी काय शाश्वती? किंवा बाळ वाचलं आणि ते मतिमंद झालं तर? तो तर आणखी नरक. काय करावं? नशिबावर सोडावं? त्यांनी संमती तर लिहून दिलीच आहे. माझ्या मनातलं द्वंद्व संपत नव्हतं. खर तर मी मुंबईमध्ये सुरू केलेली प्रॅक्टिस सोडून एकही स्त्रीरोग तज्ञ नाही अशा जागी यायचं म्हणून चाळीसगावला आलो होतो. आणि मी जर पैशाचा विचार करून सिझेरियन टाळत असेन, बाळाचा जगण्याचा वाजवी अधिकार घालवत असेन, तर मी चूकच करतोय. माझ्या मनानं उचल खाल्ली आणि मी सरळ खाली आलो. पेशंटच्या वडिलांना म्हटलं, मी मगाशी तुम्हाला लिहून घेऊन नॉर्मल डिलिव्हरी करतो म्हटलं खरं, पण डॉक्टर जीव वाचवण्यासाठी असतो, जीव पणाला लावण्यासाठी नाही. तुम्ही काय द्याल ते पैसे,
किंवा नाही दिले तरी चालते, पण आपण सिझेरियनच करूया. डॉक्टर साहब, आपने एक बार लिखा के लिया ना, फिर क्या है कि फिक्र कर दो. हमारा आपके ऊपर 16 आना भरोसा है. अरे तुम्हाला भरोसा आहे बरोबर, पण सासरचे लोक येऊन भांडले तर त्यांना काय उत्तर देऊ? वो काहे को आएंगे, उनका सब हम देख लेंगे, आप चिंता मत करो. मालूम है झगड़े का वक्त आया तो सब लोग भाग जाते हैं. छोड़ो, आप दस्तखत कर दो, हम सिजरियन कर देते. डॉक्टर साहब आप हमारी एक बात सुन लो. हमें ये बच्चे में बिल्कुल दिलचस्पी नहीं है. उसका मर्द बहुत हरामी है, शराब पीता है, इसको हर दिन मारता है. क्या करना है ऐसे मर्द का? हम तो तलाक देके बेटी की दूसरी शादी करने की सोच रहे. यदि बच्चा नहीं रहा, सिजेरियन का निशान नहीं रहा, तो दूसरी शादी भी आसान जाएगी ना. आप ही बोलो. त्यांचा मुद्दा बिनतोड होता. आता माझ्या पुढे नॉर्मल डिलिव्हरी करण्यापलीकडे पर्याय नव्हता. मला तुमची अडचण समजते, करीन मी नॉर्मल डिलिव्हरी, पण एक लक्षात ठेवा, मी काही केलं तरी बाळ वाचवण्याचाच आटोकाट प्रयत्न करीन. बाळ छान असल्यावर आता हे बाळ आम्हाला नको, आता हे मारा असं काही म्हणाल तर ते अशक्य. अगदी काळ्या दगडावरची रेग हे समजून घ्या. बिल्कुल बिल्कुल, ऐसा तो हम बिल्कुल नहीं कहेंगे. बच्चा बच जाए तो आपकी मेहनत और अल्लाह की ही देन है ना. मी त्यांच्याकडे हसून धन्यवाद दिले आणि वेगाने प्रसूती कक्षाकडे गेलो. सिस्टर मला बोलवायला येतच होती. सर सर लवकर चला, अहो पाणी गेलंय आणि बाळानं पोटात शी केली आहे, बाळाचे ठोके पण कमी जास्त होत आहेत, लगेच लगेच सिझेरियन करायला लागेल. चला चला, आपल्याला तिचं सिझर करायचं नाहीये आणि तरी बाळ वाचलंच पाहिजे असा प्रयत्न करायचा. का बरं? सिस्टरच्या तोंडावर प्रचंड आश्चर्य. ते बोलू आपण सावकाश. आधी पेशंटला ऑक्सिजन लावा, डेक्स्ट्रोज ड्रीप लावा, बाळाला मॉनिटर लावूनच ठेवा, इंजेक्शन्स द्या, बाळाच्या श्वासाचं सामान तयार ठेवा, बालरोग तज्ञांना बोलावून ठेवा, बी क्विक, पटपट उरका. सलमाचं हे पहिलंच बाळ होतं. मी बघितलं, साधारण अर्ध्या पाऊण तासात प्रसूती होईल अशी परिस्थिती होती. सुदैवानं बाळ केलेल्या उपचारांना सकारात्मक दाद देत होतं. तरीही मनात धाकधूक होती. प्रसूतीशास्त्र तज्ञ म्हणून अनेक अचानक उद्भवलेल्या आश्चर्यकारक समस्यांना तोंड द्यावं लागतं. यावेळी या कुटुंबियांचं काही वर्षांचं असलेलं स्नेहाचं विश्वासाचं नातं माझ्या आधाराला होतं. बालरोग तज्ञ आले. बाळाला श्वासाला मदत करण्याची सगळी तयारी सुसज्ज असल्याचं त्यांनी पक्क करून घेतलं. बाळ तोवर बऱ्यापैकी खाली आलं होतं. बाळाला त्रास कमी व्हावा म्हणून जरा आधीच छेद घेतला, म्हणजे एपिझोडोटॉमी केली आणि सलमाला जोर करायला सांगितलं. सगळ्यांचे श्वास रोखले गेले होते. बाहेर आल्यावर बाळ कसं रडेल याचीच उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती. एक अखेरची जोरकस कळ सलमानी घेतली आणि बाळ बाहेर पडलं ते ठणान रडतच. एक गोड मुलगी या जगात दाखल झाली होती. सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला. बालरोग तज्ञांनीही माझ्याकडे हसून पाहिलं. मी म्हटलं, कसं असतं ना, छत्री घेतली की पाऊस येत नाही, पण त्यासाठीच छत्री घ्यायचं विसरायचं नसतं. सिझेरियन टाळण्याची भूमिका बालरोग तज्ञांना समजल्यावर तेही म्हणाले, मी ही बाळ पेटीत ठेवत नाही, बाळ आईजवळच ठेवून त्याची कशी काळजी घेता येईल ते बघू. या सगळ्या गोष्टी बाहेरच्या नातेवाईकांना समजल्यावर त्यांच्यातही आनंदाचं वातावरण पसरलं. सलमाचे वडील म्हणाले, डॉक्टर साहब आप सही में अल्लाह के बंदे हो, आपने सिजेरियन भी बचाया और बच्ची भी बचाई. आनंदाच्या भरात त्यांनी ही बातमी सविस्तरपणे आपल्या जावयापर्यंत पोहोचवली. त्यालाही खूप आनंद झाला. संध्याकाळपर्यंत तो हजर झाला. तो गोड मुलगी बघून आनंदित झाला. मला वाटलं हीच वेळ आहे. मी त्याला कन्सल्टिंग रूम मध्ये बोलवून घेतलं. क्यों, कैसी लगी बेटी? तो लाजत लाजत म्हणाला, बहुत अच्छी. देखो, ये तो आपकी मिली हुई अल्लाह की देन है और उसका भी कुछ कहना है. बताऊं? सुनोगे? बताइए. तो ऐकण्याच्या मूड मध्ये होता. ये बेटी बोलती है कि पापा,
तुम अब मुझसे और मेरे मम्मी से सिर्फ प्यार करोगे, शराब नहीं पियोगे, मम्मी को नहीं मारोगे। देखो, अल्लाह ने इस बेटी को जिंदा रखा, इसके पीछे जो मतलब है वो ये है, तुम्हारे ऊपर ये जिम्मेदारी अल्लाह ने दी है, वो निभाने के लिए शराब मारधाड़ सब छोड़ना होगा। करोगे ना ऐसा? त्याला काय वाटलं कुणास ठाऊक, तरी माझ्या पायावर डोकं ठेवलं. डॉक्टर साहब आपकी इन पैरों की कसम, हम आज से शराब को छुएंगे भी नहीं. आपने मेरे लिए बहुत बड़ा काम किया है साहब. आपके एहसान आपका एहसान मैं जिंदगी भर नहीं भूलूंगा. त्यानंही आपला शब्द पाळला. परत दारू प्याला नाही. सलमाही त्याच्याकडे आनंदाने नांदायला गेली. तिला आणखी एक मुलगा आणि एक मुलगी आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया, हे सगळं माझ्याकडेच झालं. आणि आज ती आपल्या पहिल्या मुलीला आयेशाला घेऊन आली होती आणि म्हणत होती, साहब इसकी भी डिलिव्हरी मेरी जैसी ही नॉर्मल करोगे ना. मी परत पहिल्या रकानात येऊन पोहोचलो होतो. धन्यवाद.